नमस्कार मंडळी, तर आपण आज बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि स्वादिष्ट असा गव्हाचा सांजा। कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक नक्की करा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी 1 वाटी सांजा 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि मी इथे चुलीवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून या तुपामध्ये सांजा आपला सोनेरी रंगावर होईपर्यंत भाजून घेणार आहे। छान असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला सांजा भाजून घ्यायचा आहे। आता हे पहा, इथं सोनेरी रंगापर्यंत मी सांजा छान पद्धतीने भाजून घेतलेला आहे। आता भाजलेला सांजा इथं काढून घेऊया। आता याच कढईमध्ये मी 2 वाट्या पाणी घालत आहे। 1 वाटी सांजा तर 2 वाटी पाणी हे प्रमाण बरोबर आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालत आहे। आता हा गूळ छान असा विरघळून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये गूळ चांगला विरघळला की पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण हा सांजा घालून घेणार आहे। भाजून घातलेला सांजा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा सांजा आपल्याला 7 ते 8 मिनिटं असा मंद आचेवर शिजू द्यायचा आहे। त्यासाठी मी यावरती झाकण ठेवून हा सांजा छान असा शिजवून घेणार आहे। ही रेसिपी माझ्या आईची आहे। माझी आई नेहमी अशा पद्धतीने सांजा बनवायची, म्हणूनच मी म्हणते आईच्या हातचा गव्हाचा सांजा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा।